तरीही एका एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ होता हा मुलगा आणि त्यांनी ही अशी कामं करावी हे बरोबर दिसतं का? बरं, त्या पारूची स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात हा स्वतःची स्वप्नही विसरायला लागलाय, स्वतःच्या कामाकडे सुद्धा दुर्लक्ष करायला लागलाय. आता कुठे त्याचं ड्रीम प्रोजेक्ट सुरू होतंय पण ते सगळं विसरून हा भांडी घासतोय. शी, आता ही क्लिप व्हायरल होणार, लोक नको नको ती चर्चा करणार, लोक म्हणणार की किर्लोस्करांना ही अशी कामं शोभतात का? आपल्या घराण्याला नावं ठेवणार आहेत आता लोक. नाही आई, असं काहीही होत नाहीये. अगं उलट लोक त्याचं कौतुक करतायत. म्हणजे हे बघ, या व्हिडिओ बद्दल बोलतेस तू, राईट? अगं ह्या व्हिडिओ खालच्या कमेंट्स तर बघ. हे बघ, लोक म्हणतात की किती चांगले संस्कार केलेत अहिल्यादेवींनी त्यांच्या मुलावर. आणि अजून काय की आदित्य किती डाऊन टू अर्थ आहे. एवढा मोठा बिझनेसमॅन असून सुद्धा त्याचे पाय जमिनीवर आहेत. काही सगळ्या पॉझिटिव्ह कमेंट्स आहेत ग. मला काय वाटतं माहिती आहे का, आपण ना चांगलं काम करत राहिलं पाहिजे. चांगुलपणा कधीच वाया जात नाही म्हणतात. आई, दादा आपलं नाव खराब नाही करत, उलट कमावतोय तो. सगळ्या लोकांसमोर एक आदर्श उभा करतोय. मला असं वाटतं ना की आपण दादाचा फक्त भांडी घासताना नाही तर एखादा स्वयंपाक करताना व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करूया. म्हणजे पारू टिफिन सर्व्हिसेसची ग्रोथ ना अजून बूम होईल. काय दिशा, बरोबर ना?